नमस्कार मित्रमित्रांनो. आज आपण बनवणार अगदी तिखट आंबट असतं ते म्हणजे कैरीचं लोणचं. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांचं लोणचं खराब होतं, वर्षभर टिकत नाही. त्याचबरोबर लोणचं बनवल्यानंतर त्याच्यावरती बुरशी येऊ लागते. ते सगळं काही वर्षभर टिकावं लोणचं, बुरशी होऊ नये, सगळ्यांनाही लोणचं करायला जमावं म्हणून मी पूर्ण काही तुम्हाला टिप्स दिलेत. त्या नक्की तुम्ही याला फॉलो करायच्या म्हणजे तुमचं लोणचं खराब होणार नाही. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता कैरी आपण कशी घ्यायची? कैरी जेव्हा पण तुम्ही घेताना कोणतीही कैरी घ्या असं काही नाही आहे. फक्त अशा पद्धतीचे छोट्या लहान लहानशा कैऱ्या घ्यायच्या. म्हणजे ह्या कैऱ्यामध्ये ना अगदी जी आतमधली जी कोय असते, बाटा त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून अशा पद्धतीची कैरी अगोदर घ्यायची. आणि कैरी घेतल्यानंतर स्वच्छ धुवायची. धुतल्यानंतर त्याला पुसूनही घ्यायचं. आणि त्यानंतर अशा बघा वरचा देठाकडचा भाग काढायचा. आणि कापल्यानंतर तुम्हाला कळेलच बघा, ही अगदी व्यवस्थित कापली जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये बाटा अजूनही झालेला नाही. या पद्धतीचे जेव्हा आपण कैरी घेतो ना, तेव्हा हे कैरीचं लोणचं ना बऱ्यापैकी आंबट होतं आणि बराच काळ व्यवस्थित टिकते सुद्धा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपला बाटा नसतो. आणि ह्या सगळी कोय आहे ना आपण काढून घ्यायची. कोय काढल्यानंतर पहिल्यांदा अगोदर सगळं काय करायचं, सगळ्या कैऱ्या अशाच पद्धतीने करून घ्या. त्यानंतर त्याच्या फोडी करायच्या. आता फोडी मात्र करताना तुम्हाला ज्या लहान मोठ्या तुमच्यावरती आहे जसं करायचं, पण मी मात्र लहानच केले. कारण का आपण जेव्हा लोणचं बनवतो तेव्हा बऱ्याच वेळा लोणचं खाताना मोठी फोड मात्र खाल्ली जात नाही, लहान लहान फोडी खाल्ल्या जातात. आणि त्याचबरोबर लहान फोडी असल्यामुळे लोणचं चांगलं अगदी मुरलंही छान जातं. म्हणून लहान लहान फोडी करायच्या. तर बघा आता अशा पद्धतीने सगळ्या मी फोडी करून घेतल्या. आता फोडी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला आता करायचं आहे, आपल्या इथे 1 चमचा मोठासा आपण त्यात मीठ लावायचं. त्याचबरोबर अर्धा चमचा लावायची आपल्याला हळद. आणि ही हळद आणि मीठ लावल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं कैरीमध्ये. म्हणून ह्याला आपण एखादं भांडं घेऊन त्याच्यावरती कोणती गाळणी किंवा जाळीचं तुमच्याकडे काही चाळणी असेल तर तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने या पद्धतीने घ्यायचं आणि त्याच्यावरती कैऱ्या टाकायच्या. कैऱ्या टाकल्यानंतर तुम्ही त्याला 7-8 तास तरी द्यायचे. त्यामुळे काय होतं, या कैरीतलं जितकं पाणी आहे ना ते सगळं निघून जातं आणि आपला कैरीचं लोणचं मात्र मग वर्षानुवर्ष खराब होत नाही. नाहीतर तुम्ही असंही करू शकता, ह्याच ना तुम्ही वाळगत ना तुम्ही फक्त 1 तास तुम्ही उन्हामध्ये ठेवा तरीही चालतं. पण मी इथे रात्रभर ठेवलेलं आहे. तर बघा रात्रभर ठेवल्यानंतर आता तुम्ही पाहाल बघा, कैरी अगदी चांगलं हळद मीठ लागलेलं आहे आणि पाणी बघा बऱ्यापैकी जमा झाले. आता त्या पाण्याचा वापर करायचा नाही. आता पटकन आपण ही कैरी तशीच ठेवून मसाला बनवायला सुरुवात करूया. कढई ठेवायची आणि एक छोटासा चमचा मेथीदाणे, जास्त प्रमाणात नाही, आता कडू होईल. अगदी छोटासा चमचा मेथीदाणे घ्यायचे, हलकेसे भाजायचे, काढून घ्यायचं. त्यानंतर इथे मी घेतले राई. आपण जी काळी राई असते ना ती सुद्धा घेऊ शकता किंवा माझ्याकडे पिवळी राई होती म्हणून तीच घेतली मी. आणि ह्यालाही थोडंसं भाजून घ्यायचं. हलकंसं भाजा अशा पद्धतीने. ते भाजल्यानंतर त्यालाही काढून घ्यायचं. आता जी मी जिन्नस घेणार आहे, ज्या पद्धतीने मी इथे भाजून घेणार आहे, त्याचं प्रमाण तुम्हाला मी अर्धा किलो लोणचाचं आणि त्याचबरोबर 1 किलो लोणचाचं सुद्धा देणार आहे. म्हणजे तुमचंही लोणचं अगदी परफेक्ट बनेल. आता राई काढली. आता इथे मी राईची डाळ टाकली. ती सुद्धा राईची डाळ अगदी हलकी अगदी भाजून घ्यायची आणि ती भाजल्यानंतर ती सुद्धा आपण काढून घ्यायची. आता राईची डाळ सुद्धा भाजली गेली. आता त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत मीठ. मीठसुद्धा आपलं भाजलं ना की लोणचं आपलं त्याच्यामध्ये पाणी जात नाही. मीठ भाजण्याचं कारण हेच असतं की कधी कधी त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, म्हणजे ते मॉइश्चर निघून जावं म्हणून हलकंसं भाजायचं, त्याला काही जास्त वेळ भाजायची गरज नाही. आणि इथे मी लोणच्याला ना मिठाचं सुद्धा प्रमाण दिलं आहे, म्हणजे तुमचं मिठाचं प्रमाणही चुकणार नाही. आता मीठ हे थोडंसं भाजलं गेलं तर आपण पटकन ते सुद्धा काढून घेऊ. आता कढई चांगली बऱ्यापैकी तापलेली आहे. आता तेलही घ्यायचे. तेल बऱ्यापैकी घेतलं इथे. इथे त्या मोठ्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी घेतली आहे. त्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. आणि चांगलं अगदी व्यवस्थित गरम करा. आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे, चांगलं उकळवायचं, चांगलं गरम करायचं. गरम झाल्यानंतर हे गरम झालं आहे हे तुम्हाला कळेल तर तुम्ही एखादा मेथीचा दाणा किंवा राईचा दाणा टाकायचा, जो तो वरती आला म्हणजे तेल चांगलं तापलं आहे. तापल्यानंतर त्याला 5 मिनटं किंवा 3 मिनटं तरी थंड करायचं. आता तेल तापल्यानंतर मी 3 मिनटं थंड केले आणि त्याच्यानंतरच हिंग टाकायचा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हिंग टाकताना जर ते तेल तापलेलं असेल तर मात्र हिंग करपला जाईल, लालसर होऊ लागेल, म्हणजे चवही बिघडेल. म्हणून आता हे थोडंसं थंड केल्यानंतर टाकायचं. नंतर हिंग टाकल्यानंतर सगळा पसरून घ्यायचा. जर तुमच्याकडे खडा हिंग असेल तर त्यालाही पावडर करून तुम्ही घालू शकता. त्याचा उत्तम वास या लोणच्याला येतो. आता हे मात्र तेल
कोमट नाही आणि गरम नाही, अगदी थंड करायचं. तोपर्यंत आपण हे जे मेथी दाणे आहेत ना, थोडेसे वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. अगदी जास्त प्रमाणात पावडर नाही, जरासे वाटले. मग ही राई जी आहे, पिवळी राई, तीसुद्धा वाटून घ्यायची. तीसुद्धा अगदी ओघडधोबड त्या पद्धतीनेच करायची. आता हे वाटलं गेलं आहे. तेच भांडं घेतलं मी ज्याच्यामध्ये कैरी आपण सगळी मिक्स केली होती आणि झाकून आपण चाळण ठेवली होती. त्याच भांड्यात राई आणि जी मेथी आपण वाटली होती ना, ती घालायची. ती घातल्यानंतर राईची जी डाळ आहे तीसुद्धा घालायची. त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत लाल तिखट. मी घातलं आहे काश्मीरी लाल तिखट. तुम्ही हवं असल्यास काश्मीरी लाल तिखट रंगासाठी आणि लाल तिखट थोडंसं तिखटपणासाठी तुम्ही असं घालू शकता. दोन्ही घालू शकता. आणि त्यानंतर आपण इथे घालायचं मीठ. आता मीठ ना मी पूर्ण न घालता अगोदर अर्धं घालायचं. थोडंसं त्याला अगोदर व्यवस्थित तो मसाला एक करायचा, म्हणजे एकजीव करून घ्यायचा. एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं आपला मिक्स झाला की त्याच्यानंतर आपण जे तेल आहे ना, तेल मात्र ही टिप्ससुद्धा लक्षात ठेवा. तेल अगदी तुम्हाला मी अगोदरही सांगितलं, आताही सांगते, तेल अगदी थंड करूनच घालायचं. कोमटसुद्धा तेल घालायचं नाही आहे. अगदी अगदी थंड करून घाला, म्हणजे आपली मग लोणचं आपलं खराब होत नाही. सगळं अगदी हिंग असल्यामुळे पूर्ण पुसून वगैरे पूर्ण तेल घ्यायचं त्याच्यामध्ये, किंवा त्या कढईमध्ये जरी केलं ना तुम्ही हिंग टाकलेलं तेलात तरी चालतं, कारण त्याला बऱ्यापैकी कढईला हिंग लागलेला असतो. आता हे सगळं मिक्स केलं आहे. आता हा आपला लोणच्याचा मसाला रेडी झाला आहे. मला थोडंसं मीठ कमीच वाटलं म्हणून मी पूर्ण मीठ टाकलं. आता हे मीठ परफेक्ट आहे. आता हे सगळं घातल्यानंतर मिक्स पूर्ण करा. आता काहीच करायचं नाही आपल्याला. ज्या कैऱ्या आपण काढून ठेवल्या त्या चाळणीत त्या सगळ्या घालायच्या आणि आता फक्त मिक्स करायचा. आता तुम्ही असंही करू शकता, ह्या कैऱ्या मिक्स केल्यानंतर त्याला 2 किंवा 3 दिवस तुम्ही त्याला बाहेरच ठेवून पुन्हा पुन्हा मिक्स करून तसंच ठेवू शकता. तुम्ही जर बघाल ना, त्याच्यात तेल तुम्हाला वाटत असेल की हे तेल कमी आहे, पण खरं सांगू, तेल जराही कमी होत नाही जेव्हा आपण त्याला बरणीत घालतो आणि तसंच ठेवतो ना, तर आपोआप ते तेल वरच्यावर अगदी येऊ लागतं. सगळ्यात अगोदर महत्त्वाचे टिप्स म्हणजे बरणी घेताना अगदी स्वच्छ धुवून कोरडी करून थोडंसं ऊन लावून घ्यायची आणि त्यानंतर आपण लोणचं त्याच्यामध्ये घालायचं. जरा जरी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असला तर मात्र तेही लोणचं खराब होऊ शकतं. आता तुमचं लोणचं या पद्धतीने केल्यानंतर खराब होण्याची तर शक्यताच नाही, वर्षानुवर्ष टिकेल. फक्त एकच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोणचं करता तेव्हा नुसतं त्याला सोडून द्यायचं नाही. कमीत कमी 15 किंवा 20 दिवसांनी तरी त्याला आपण पाहायचं की वरच्यावर तेल आलंय की नाही. जर वरच्यावर तेल आलेलं नसेल तर थोडंसं तेल गरम करून थंड करून वरती घालायचं, म्हणजे लोणचं आपलं कधीच खराब होणार नाही आहे आणि काहीही होणार नाही. अगदी मस्त असं आंबटपणाही त्याला येतो, छान असं आपलं मुरलं जातं. तर म्हणून ह्याच पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की करून बघा. तुमचंही लोणचं कुठेही चूक न होता व्यवस्थित होईल आणि तुमचं कुठेही काही बिघडणार नाही. वर्षभर टिकेल, वर्षानुवर्ष टिकेल म्हणजे. आणि त्याचबरोबर आपलं लोणचं बनवण्यामध्ये तुम्हाला त्रासही होणार नाही. तर बघा, आता हे लोणचं आपलं रेडी झालं आहे. आता तुम्हाला अशा पद्धतीने केल्यानंतर बुरशीसुद्धा लागणार नाही. आता काहीच करायचं नाही. आता तुम्ही जर 1-2 दिवसांनी बघाल ना, तर तेल आपोआप वरती येईल. आता आपण झाकण लावून त्याला ठेवून द्यायचं आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. आवडल्यास रेसिपी नक्की करून बघायची आहे आणि आपण पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.